नमस्कार मित्रांनो. तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 21 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव घरी येतो. तो घरी आल्यानंतरसुद्धा टेन्शनमध्ये असतो. एवढी मोठी आता रिस्क घ्यायची, घर गहाण ठेवायचे आणि घरातल्यांना कसं कन्व्हिन्स करायचं या विचारात असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, मी तुमच्यासोबत कायम आहे आणि आपण एकत्र असलो तर प्रत्येक डिसिजन एकदम सोपा होतो आणि सगळं काही आपण एकत्र करू शकतो. अर्णव म्हणतो, हो. अर्णव, ईश्वरी दोघंही हॉलमध्ये जातात. वल्लरीला पण ऑफिसमध्ये काय घडलं आहे हे सगळं कळलेलं असतं. वल्लरी तमाशा करायला सुरुवात करते. वल्लरी म्हणते, या अर्णवला एक मोठं डील मिळते, 1 बिलियनचं डील. त्यामध्ये खूप कमी दिवसात ती ऑर्डर पूर्ण करायची आणि त्यासाठी अर्णव हे घर गहाण ठेवायला निघाले. अर्णव सगळ्यांना समजून सांगतो. अर्णव म्हणतो, आपण हे डील जर व्यवस्थित क्रॅक केलं तर मग आपण 7 समुद्रापार जाऊ. आपल्या कंपनीसाठी खूप फायदेशीर असेल हे. वल्लरी म्हणते, अर्णव, तुला जर रिस्क घ्यायचीच असेल ना तर तुझ्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटवरती घे. आमच्या घरावरती रिस्क घ्यायची नाहीस तू. या घराला गहाण ठेवायचं नाही, या घराला मध्ये आणायचं नाही. वल्लरी अडून बसते आणि घर गहाण ठेवायचंच नाही असं म्हणते. त्यामुळे अर्णवचं पुढचं टेन्शन अजून वाढतं. आता इन्व्हेस्ट कसे करायचे, पैसा कुठून आणायचे या विचारात असतो. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की अर्णव ईश्वरी रूममध्ये असतात. ईश्वरी विचारते, आज सकाळी मामा आणि आजी तुम्हाला काय म्हणाले, खरं खरं सांगा. अर्णव म्हणतो, मामा आणि आजींनी मला फसवलं आणि माझ्याकडून वचन घेतले. ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे, बाळाचं वचन ना. अर्णव म्हणतो, हो, बाळाचं वचन. पण डायरेक्ट तर नाही ना सगळं काही होऊ शकत. त्याआधी स्टेप बाय स्टेप सगळं व्हायला हवं ना. आधी प्रेम आणि नंतर. अर्णव बोलता बोलता गप्प होतो. अर्णव, ईश्वरी या दोघांना जाणवतं की एकमेकांवर खूप प्रेम आहे. ते दोघंही पटकन झोपी जातात. अर्णवला वाटतं की आता हीच वेळ आहे, ईश्वरीला प्रपोज करायला हवं. पण कसं? ईश्वरीलाही खूप छान वाटतं. अर्णवच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे हे ऐकून तिला आनंद होतो. दोघंही लाजून झोपतात. तर दुसऱ्या दिवशी आकाश नाश्ता करायला येतो. नम्रता त्याला नाश्त्याला वाढते आणि नेहमीसारखी ती भुनभुन करत असते. तेवढ्यात तिथे अर्णव येतो. आकाश अर्णवचं अभिनंदन करतो. अर्णव विचारतो, कशाबद्दल? आकाश म्हणतो, आम्हाला माहिती आहे तुम्ही दोघं बाळाचा विचार करताय ना. अर्णव म्हणतो, आकाश, तसं काहीही नाही आहे. आणि हा विषय सोडून दुसरं काही बोलायचं असेल ना तर बोल. कामाबद्दल बोल, काय बोलायचं आहे ते. आकाश, अर्णव दोघंही ऑफिसबद्दल बोलत असतात, कामाबद्दल बोलत असतात. आकाश बँगलोरला गेल्यावर तिथे काय झालं आहे हे सगळं अर्णवला सांगतो आणि त्याला म्हणतो की फॉरेन क्लायंट आहेत, ते आज तुला भेटायला येणार आहेत. महत्त्वाचं काम आहे, म्हणजे डील मोठी आहे आणि रिस्क पण. अर्णव विचारतो, म्हणजे काय? आकाश म्हणतो, कळेल, आपण ऑफिसला जाऊ. अर्णव, आकाश ऑफिसला जातात. तर इथे ऑफिसमध्ये फॉरेनचे क्लायंट आलेले असतात. ते अर्णवला मोठं डील ऑफर करतात. 1 बिलियनचं ते डील असतं. 7 दिवसात चांगल्या क्वालिटीचे कपडे त्यांनी द्यायचे आणि त्या बदल्यात 1 बिलियन रुपीज त्यांना मिळणार असतात. अर्णव विचारतो, तुम्ही आमच्याकडेच का आलात? ते क्लायंट म्हणतात, कारण आमच्या स्टँडर्डचे कपडे तुम्हीच आम्हाला बनवून देऊ शकता. मार्केटमध्ये आम्ही खूप कंपन्यांकडे गेलो, पण आम्हाला जे हा कपडा हवा आहे, जसं मटेरियल हवं आहे आणि जी क्वालिटी हवी आहे ती मिळत नाही आहे. तुमच्या इथे आम्हाला क्वालिटीसुद्धा मिळेल आणि आम्हाला जेव्हा हवा आहे तेव्हा मालसुद्धा मिळेल, म्हणून आम्ही इथे आलो आहे. आम्हाला चांगल्या क्वालिटीचा पण ऑन टाईम डिलिव्हरी असलेला माल हवा आहे. तुम्ही करू शकता का हे डील? अर्णव थोडा विचार करतो आणि म्हणतो, मला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सशी बोलावं लागेल. त्यांचं अप्रुव्हल आलं की मी तुम्हाला सांगतो. ते फॉरेनचे क्लायंट ठीक आहे म्हणतात आणि तिथून निघतात. अर्णव, आकाश आणि शिर्के यांना सांगून बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग ठेवतो. अर्णव कन्फ्यूज असतो, काय करावं, आपण हे डील घ्यावं की नाही, त्याला काही कळत नाही. अर्णवला वाटतं की आपण ईश्वरीचा सल्ला घ्यायला हवा.
ईश्वरीच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. इथे ईश्वरी घरात घोंगरांचा विचार करत असते. ती बाई कोण असेल, वल्लीरी नाही तर दुसरं कोण, याचा ती विचार करते. आणि तेवढ्यात तिला अर्णवचा फोन येतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला सल्ला हवा आहे. मी खूप कन्फ्यूज झालो आहे. ईश्वरी म्हणते, काय झाले? अर्णव म्हणतो, एक मोठी ऑर्डर आली आहे. खूप कमी वेळात ती आपल्याला पूर्ण करून द्यायची आणि म्हणून मला सल्ला हवा आहे. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, डोळे बंद करा आणि आता विचार करा. तुम्हाला काय वाटते? अर्णव म्हणतो, मला असं वाटते की ही डील जर आपण पूर्ण केली, ही डील आपण ॲक्सेप्ट केली, सगळं व्यवस्थित झालं ना, तर वर्ल्ड मॅपमध्ये आपण येऊ. आपली कंपनी खूप पुढे जाईल. ईश्वरी म्हणते, मग झालं तर. तुम्ही ही रिस्क घ्या. तुम्ही आता डिसिजन घेऊन टाका. तुम्ही आता हे डील पूर्ण करणार. मला माहिती आहे, तुम्ही मनाशी ठरवलं ना की सगळं करणार म्हणजे करणारच. आणि अर्णव सर, या सगळ्यामध्ये माझी तुम्हाला 100% साथ आहे. ईश्वरीने आपल्याला सल्ला दिला आणि ईश्वरी आपल्या मनातलं सगळं ओळखते म्हटल्यावर अर्णवला बरं वाटतं. तो ठीक आहे म्हणतो आणि निघतो. तर थोड्या वेळाने बोर्ड ऑफ मेंबरची मीटिंग असते. अर्णव तिथे येतो. आकाश ते मोठं डील मिळाले आणि 7 दिवसात ती ऑर्डर पूर्ण करून द्यायची आहे याबद्दल सांगतो. सगळे या सगळ्याचा विचार करतात आणि त्यांना या सगळ्यामध्ये डाऊट वाटत असतो, रिस्क वाटत असते. अर्णव सगळ्यांना सांगतो की रिस्क आहे, पण क्रेडिट पण आपलं असेल. रिस्क मोठी आहे, पण फायदा पण मोठाच असणार आहे. सगळे मेंबर्स विचारतात, पण इन्व्हेस्ट काय करायचं? काहीतरी गहाण ठेवावं लागेल. अर्णव म्हणतो, तुम्ही काही गहाण ठेवू नका. मी आहे ना, मी माझं घर गहाण ठेवतो. मला यामध्ये पडायचं आहे. मला हे डील पूर्ण करायचं आहे. मला कंपनीचा विचार करायचा आहे. सगळे म्हणतात, पण ती जी काही कंपनी आपल्याकडे आलेली आहे, त्यांचा रेकॉर्ड चेक केला आहे का? अर्णव म्हणतो, हो, सगळे रेकॉर्ड चेक केलेले आहेत. ॲन्युअल रिपोर्टसुद्धा काढलेत. तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला सगळ्यांना पाठवले. सगळे त्या कंपनीचा रेकॉर्ड चेक करतात, ॲन्युअल रिपोर्ट चेक करतात आणि आपापल्या मनात जे काही डाऊट्स आहेत त्याबद्दल विचारतात. अर्णव म्हणतो, डाऊट खूप आहेत, पण माझी खात्री आहे, रिस्क घेतली की या रिस्कमधून आपल्याला फायदा पण तेवढाच होईल आणि यासाठी मी माझं घर गहाण ठेवणारच. अर्णवने निर्णय घेतलेला असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.